शिवसेनेचे पांडुरंग अंबिके यांचा सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी खून केला। शिवसेनेचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि नांदेड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पांडुरंग अंबिके यांचा सोमवारी रात्री 11च्या सुमारास दायरी फाट्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला। अंबिके आणि त्यांची पत्नी दोघेही नुकत्याच झालेल्या नांदेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते। सोमवारी रात्री 11च्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याने जात असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। त्यातच अंबिके यांचा मृत्यू झाला। अंबिके यांच्या मागे आई, वडील, पत्नी, 3 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। या घटनेनंतर धायरी आणि सिंहगड रस्ता भागात तणाव निर्माण झाला होता। आज रात्री साधारण 10:15च्या सुमारास हवेली तालुकाचे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत, तालुका प्रमुख पांडुरंग अंबिके यांचा धायरी फाटापासून पुढं स्कूटी पेपवरून मोटरसायकलवरून जात असताना काही अज्ञात 2-3 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना डोक्यात आणि तोंडावर वार करून त्यांचा खून केलेला आहे आणि त्या संदर्भात आमचा अधिक तपास चालू आहे। ते सध्या गेल्या जी निवडणूक झाली होती गेल्या महिन्यात, त्या निवडणुकीमध्ये ते आणि त्यांची पत्नी हे असे दोघे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते आणि आता या खुनासंदर्भात आमचा तपास चालू आहे। 2 टीम केलेल्या आहेत आम्ही या संदर्भात आणि तपास आमचा चालू आहे आणि आम्ही लवकरच यातल्या आरोपींना अटक करू। नाही, या संदर्भात सध्या आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही आहे की कशामुळं किंवा कुणी हा केला असावा। या संदर्भात आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही। पांडुरंग नाही, अज्ञात इस्माने आणि अज्ञात कारणाने असं आम्ही घेतलेलं आहे। कारण पांडुरंग अंबिके एक चांगलं व्यक्तिमत्व होतं। आम्ही स्वतः गेल्या 1-1.5 वर्षापासून त्यांना ओळखतो आणि त्यांचं वैयक्तिक शत्रुत्व कुणाशी नव्हतं, जरी ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते पण वैयक्तिक शत्रुत्व त्यांचं कुणाशी नव्हतं।